उधर भंडारा में शुक्रवार को अपने गृह नगर भंडारा के साकोली पहुंचे नाना पटोले ने बीजेपी पर फिर एक बार निशाना साधा। साथ ही उन्होंने खुद की लोकसभा चुनाव की उम्मीदवारी पर कहा कि कार्यकर्ता उन्हें भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र तक सीमित न रखे, पार्टी द्वारा चुने गए उम्मीदवार को अपना समर्थन दे। पटोले के इस बयान को कई तरह से देखा जा रहा है। क्या पटोले लोकसभा चुनाव से पीछे हट गए हैं? ये भी सवाल कार्यकर्ताओं के मन में है। आता ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान असलं पाहिजे आणि नसेल मी तुम्हाला सांगतो तर मला वाटतं की जर खासदार झालो तर दिल्लीमध्ये फार काही करा तिथं मिसळ मिटिंगच चालतं काही करायचं नसतं पण मी एवढं सगळं कामात असतं रात्री आता 1 वाजता आलो आता पुन्हा इकडे आलो तर नागपूरची सकाळीच मिटिंग घेऊन आलो आता आपलं घेतो आता अजून अनेक लोकांशी चर्चा करून या सगळ्या गोष्टीचं कारण हे लग्न आहे एक प्रकारचं ते मांडव करणं कोणाला काय काय जबाबदाऱ्या देणं हे सगळे जबाबदारी आहे हे करून पुन्हा मला उद्या चंद्रपूरला जायचं म्हणजे मला एक तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे की गडचिरोली चंद्रपूर हे 5 रामटेक आणि वर्धा अशा या 5 लोकसभेच्या निवडणुकांच्या आपल्या भागात होऊ घातलेल्या आहेत। या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत मीच इथं लटकलो होतो आणि या 15 दिवसात मला मदत अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन यावं लागेल महाराष्ट्रात। त्याच्यामुळे माझ्या मदतीने सरकारची आहे आणि आपण भंडारा जिल्ह्यामध्ये या पद्धतीचं आपण कालपर्यंत आपण तिकडच्या लोकांच्या अपेक्षा करत होतो कामोगे ते येतही नव्हते